दारुगड बये दारुगड कोणाला बघ शाळेला उशीर होतो आज कामवाली बाई पण नाही पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा पैठणी घेऊन आला बहिणी उघडताना नमस्कार. होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत आता पुण्यामध्ये. पुण्यातला जय गणेश विला, गणेशनगर, धायरी, पुणे आणि या परिसरातल्या भाग्यश्री निलेश चव्हाण या वहिनींना भेटणार आहोत. रंगपंचमी धमाल केलेली आहे सगळ्यांनी आणि खात्री आहे की प्रत्येकाने काळजी घेतली असेल की आपल्या रंगांमुळे इतरांना त्रास झालेला नाही. तेव्हा आता पुन्हा रंगात रंगून जाऊया असं म्हणत आजच्या भागाला सुरुवात करूया. भेटूया चव्हाण कुटुंबाला. काय असतो तिळाचा कार्यक्रम? कुंकू लावतात. कोणाला? मला. तुम्हाला? हो. का? बुकिंग बुकिंग काय प्रेम आहे. आयुष्याचं कणिक झालं. डोळे बंद करून नाही झोपत नाही असे डोळे बंद करून ध्यान लावलेलं असतं. नमस्कार. नमस्कार. बांधेकर होतोय गजर. पैठणीसाठी आम्ही सगळ्याजणी आहोत हजर. अरे वा. घाबरू नका. किती गर्दी असली तरी माझी आहे तुमच्यावर नजर. बरं झालं नाहीतरी सतत पाऊस पडतो. पारंपरिक पद्धतीने स्वागत तर झालेलं आहे. आता वहिनी तो उखाणा पाठ केलाय तो. उखाणे घ्या म्हणून करू नका गलबला. पूर्व पुण्याईने निलेश रावांसारखे पती लाभले मला. हो हो का. द्या आता ओळख करून सगळे. हे माझे मिस्टर नमस्कार. निलेश चव्हाण. हे माझे सासूबाई नमस्कार. हे माझे सासरे नमस्कार. ही माझी आजी सासू नमस्कार. ही माझी मम्मी नमस्कार. ही माझी आजी नमस्कार. आजी हे दीर नमस्कार. हा भाऊ नमस्कार. हा माझा मामा नमस्कार. नमस्कार. हे आत्या नमस्कार. हा माझा मामा मानलेला मामा नमस्कार. ह्या मावस सासू माझ्या नमस्कार. ह्या मामाच्या मिसेस नमस्कार. मामीच्या मिसेस मामाच्या मिसेस. आणि हा आमचा जय गणेश आणि गोखले नगर परिवार. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. सुरुवात करूया गप्पांना. ग्लासात ग्लास, काचेचा ग्लास, विलास माझा फर्स्ट क्लास. रोहिणीला लागली चंद्राची चाऊल, प्रकाशरावांचं नाव घेते. आज तुमचं आहे आमच्या चव्हाणांकडे पहिलं पाऊल. नमस्कार. नमस्कार. काय झालं आवाजाला? काही नाही. म्हणजे काही नाही, असंच नेहमी सारखाच आवाज आहे. म्हणजे कसा? लहान लहान. मगाशी केवढ्याने ओरडत होता बाहेर? नाही नाही नाही. बरं माहेर कुठला? माहेर बालाजीनगर. बालाजीनगर कुठे आलं? पुण्यामध्ये कात्रजच्या जवळ इकडे. माहेरी कोण कोण असतं? माहेरी पप्पा मम्मी आणि भाऊ. बालपण कसं गेलं? बालपण खूप मजेशीर गेले. म्हणजे कसं? एखादी गोष्ट मागितली बाबांकडे की मिळायची? हो, पण हट्टी असल्यामुळे भेटायचीच. म्हणजे कोण? बाबा? हा. हट्टी वडील? नाही, मी हट्टी असल्यामुळं भेटायचीच वस्तू. बरं. मग आणि मग तिकडनं इकडे कशा आला? अरेंज मॅरेज. लग्न करून. कसं काय ते? माझ्या मामाचा छोटा मामा आहे ना, त्याचा रवी मामा म्हणून मित्र आहे. त्यांनी मग ते त्यांचे मित्र, हे मिस्टर माझे. एक मिनिट. छोटा मामा त्यांचा रवी मामा, रवी मामाचा मित्र? नाही, छोटा मामा त्याचा, छोट्या मामाचा मित्र रवी मामा माझा. मग त्यांचे हे मित्र माझे मिस्टर त्यांचे मित्र. मग त्यांनी ठरवलं. काय ठरवलं? लग्न. कसं काय?
अरेंज मॅरेज मी म्हणजे घरी कसं? त्यांना फोटो वगैरे दाखवला कोणाला? मिस्टरांना. बोलवा त्यांना आता. ओ या. नमस्कार. नमस्कार नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? पुण्यातलं गोखलेनगर. गोखलेनगर. आणि तुमच्या घरी कोण कोण? माझ्या घरी माझे वडील, आई आणि भाऊ. आपण काय करता? मी पण नोकरी करता. नोकरी. मग तुम्ही कसं काय ते रवी मामाचं काय झालं ते? तर आम्ही एका ठिकाणी आधी जिथे जॉबला होतो तिथे आमची मैत्री झाली. मग येणं जाणं आधी मध्ये यायचं व्हायचं. मग तो एकदा आलता, असाच विषय निघाला. त्याची आई पण होती. मग त्यांनी विषय काढला की लग्न झाले का, की बघताय का वगैरे, असं तुम्हाला डायरेक्ट. हो. हा. तर त्यांना मग मी सांगितलं हो बघतोय आम्ही, कोण असेल तर सांगा असं तुम्ही म्हणाला. मग त्यांनी सुचवलं असं की मग लगेच त्याच दिवशी संध्याकाळी त्यांनी मामाला सांगितलं हिच्या काय मामाला की मुलगा आहे एक. तो माझ्या रस्त्यातच आहे जाण्या येण्याच्या. कुठे रस्त्यात? आपल्या सिंहगड रोडला. मी स्वारगेटला कामाला आहे. तिथून जाताना मग त्यांना भेटलो मी. कोणाला? मामाला हिच्या छोट्या मामाला. रवी मामाला. रवी मामा आणि हिचे छोट्या मामा. अच्छा दोघं. बरं रवी मामा कुठे असतात सध्या? रवी मामा तर सध्या वारजेला असतात. वारजेला. मग त्यांचं काय वधूवर सूचक मंडळ आहे? नाही, ते ओळखीचे होते म्हणून त्यांनी सांगितलं. बरं मग पुढे काय झालं? तुम्हाला फोटो दाखवला? हा, त्यांना पहिला दाखवला मग मला. का तुम्हाला का पहिला दाखवला नाही त्यांचा फोटो? त्यांना मेन पसंत होणं महत्वाचं का? होतं तुम्हाला नाही? ते मला नंतर ना, मग पहिलं घरातल्या सगळ्यांनी बघितलं मग मी बघितलं. आधी तुम्हाला फोटो दाखवला? हो मला फोटो. मग तुमचं काय झालं? मी पहिला घरी येऊन दाखवलं सगळ्यांना. घरच्यांची पसंती होती, माझी पसंत होती. मी म्हटलं बघण्याचा कार्यक्रम करू. त्याच्या आधी बघितलं नव्हतं? नाही अजिबात नाही. कधीच नाही. पहिल्यांदा कुठे भेटला? पहिल्यांदा टिळ्याच्याच दिवशी. टिळ्याच्या दिवशी? टिळ्याचा कार्यक्रम झाला, बघण्याचा कार्यक्रम झाला, फिक्स झालं. मग टिळ्याचा कार्यक्रम ठेवलेला. मग त्या दिवशी काय असतो टिळ्याचा कार्यक्रम? कुंकू लावतात. कोणाला? मला. तुम्हाला? हो. का? बुकिंग. लाल कलरचं लेबल लावलं. अरे देवा, शब्द नाही तो खूप एक धार्मिक विधी आहे. त्या विधीप्रमाणे टिळा लावला जातो. बरं मग तुम्ही पहिल्यांदा दोघे एकमेकांना बघितलं कधी? बघायचा कार्यक्रम चहा पर म्हणजे बघायचा कार्यक्रम झाला ना त्या दिवशी. कुठे? घरी आमच्या. तुमच्या? हो. मग फोटोच्या नंतर टिळ्याच्या आधी बघायचा कार्यक्रम का टिळ्यानंतर बघायचा? टिळ्या अगोदर बघायचा का? मग ते राहिलं होतं ना गाडीला. यांनी सांगितलं. कोणी? यांनी सांगितलं ना टिळ्या. म्हणजे प्रॉब्लेम त्यांचा आहे. काय सांगितलं त्यांनी? डायरेक्ट टिळ्याला बघितलं. काय हो डायरेक्ट टिळ्याला बघितलं? अरे बघण्याचा कार्यक्रम झाला त्या दिवशी. मग हे नाही तुम्ही सांगितलं? राहिलं माझं. बरोबर आहे. मग कधी बघितलं तुम्ही? बघण्याच्या कार्यक्रमाच्या दिवशी ते पोहे वगैरे कार्यक्रम असतो. काय असतो मला नाही माहिती. काय सांग? कांदा पोळीचा प्रोग्राम असतो ना त्या दिवशी. म्हणजे काय? पोहे घेऊन डान्स बिन्स काय असतं? सगळे नातेवाईक, त्यांचे नातेवाईक, आमचे नातेवाईक येतात. आणि ते मग बघायचं म्हणजे मग बघायचा कार्यक्रम होता. पोहे बघायचे? काय प्रश्न वगैरे विचारणं? हा, ते प्रश्न वगैरे. असं विधी असतो? काय असतो म्हणजे पहिल्यांदा तुम्ही येता? हो. मग हे आणि आम्ही बसलेलोच असतो. मग मी चहा घेऊन येते, मग यांना चहा वगैरे येते, मग बसल्यानंतर मग हे मला प्रश्न वगैरे विचारणार. काय सांगता? किती प्रश्न विचारले? जास्त नाही, मी मोजके प्रश्न विचारले. पुढे शिकण्याची आहे का इच्छा, जॉब वगैरे करण्याची इच्छा आहे का? मग ह्या काय म्हणाल्या? हो म्हटलं. आता कोण कोणाला जास्त प्रश्न विचारतात? आता तीच विचारते. तुम्ही बघतच असेल की आता किती बोलती. आणि मग त्याच दिवशी लग्न ठरलं? हो. बरं मग घरच्यांच्या नकळत बाहेर भेटला होतात ते कुठे? भेटलो होतो ना. भेटलो होतो. यांच्या घरी थोडं स्ट्रिक्ट होते त्यामुळे आम्ही घरी यांच्या घरी न सांगताच बाहेर भेटलो होतो. कुठे? 3 वेळा भेटलो होतो. एकदा कात्रजच्या बागेत, एकदा तुळजाभवानी मंदिरात आणि संतोषी माता मंदिर मध्ये, आणि एकदा आबा बाबुल बाग आहे ना तिकडे. बागेत तिथे. बागेत एकदा. पहिलं सरपोतद्यानात. तुझ्या घरापासून जवळ होतो त्यामुळे. काय फिटनेस पहिलं आयुष्यात भेटण्याचं ठिकाण काय आलं तिचा क्लासचं टायमिंग होतं 6 ते 7 आणि मी 5:30 ला सुटायचो ऑफिस. त्या वेळात काही साप नसतात? नाही, त्या वेळात तेवढंच जवळ जाणं. साप एकही पाहिलं नाही, आम्ही दोघं बसलो गप्पा मारत. बरं. आणि मग लगेच लग्नाचं ठरवलं? 1 मिनिट शांत राहा. काय लग्नाची तारीख? 30 नोव्हेंबर 2013. काय झालं? 2013 नावाचं वर्ष आलेलं आहे.
तर चित्रपट बघितला की नाही दोघांनी एकत्र? हो, पाहिलं. अरे वा, कुठला बघितला हो? टाइमपास. काय झालं होतं तेव्हा? फर्स्ट टाइम मी तेव्हा थिएटर बघितलं होतं. म्हणजे हो, त्याच्या अगोदर मी कधी थिएटर बघितलं नव्हतं. लहानपणापासून? अजिबात नाही. आमच्या घरातलं खूप स्ट्रिक्ट वातावरण असल्यामुळे कधीच मी थिएटर बघितलं नव्हतं. काय सांगता? खरंच थिएटर मध्ये चित्रपट बघायला तुम्ही पहिल्यांदा त्यांच्या बरोबर गेले टाइमपास पिक्चर बघायला. मग काय झालं तेव्हा? काय मी म्हणजे तो तिचा फर्स्ट एक्सपिरियन्स हो. पहिल्यांदा मला पण आश्चर्य वाटलं. मी शेजारी बसलेलो असताना ती सांगते मी फर्स्ट टाइम थिएटर मध्ये आले. अरे म्हटलं वा छान. मग कसं वाटलं तेव्हा? खूप छान वाटलं. तो एक म्हणजे चांगला होता क्षण. मी पहिल्यांदा थिएटर बघितल्यामुळं आणि ते त्यांच्या ह्यांनी दाखवलं त्यामुळे तो जरा वेगळाच हे होता माझ्यासाठी. तर दोघांना एकमेकांना जर प्रेमात प्रपोज करायचं असेल तर कसं कराल? करा, तुम्ही करा. त्यांना ते चांगलं करतात. कुठे जाताय? फुल समजून असं. हा बरं, फुल. आय लव्ह यू भाग्यश्री. आय लव्ह यू टू. झालं. केवढं थरथरत होता पण झालंय आता लग्न. आणि तुम्ही कसं प्रपोज केलं असतं? तुम्ही माझ्या आयुष्यात आलेला हा खूप महत्वाचा क्षण आणि खूप सुंदर क्षण आहे माझ्यासाठी. तुम्ही माझ्यासाठी सर्वस्व आहात माझे. मी तुमच्यावरती खूप प्रेम करते. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. गंभीर वातावरण. गंभीर कापरं भरलं मला. आता यानंतर 8 वस्तू समोर येणार. त्यापैकी 4 वस्तू यांना मिळणार का आपण बघूया. 8 वस्तू समोर आहेत. 4 वस्तू तुम्हाला मिळणार. जर 1 रुपयाचा टॅग मिळाला तर संधी 4 आहेत फक्त. बरं मगाशी तुम्ही उखाणा घेतला हो ना यांनी. मग तर तुमच्या मनात काय चाललं होतं? एक घेऊ का मी? अच्छा, मला वाटलंच. पण त्यांनी पण केला असणार तयार. ऐकवा. आर डी बर्मन यांचं संगीत, हेलन यांचा डान्स, भाग्यश्री माझा पहिला आणि शेवटचा चान्स. वेळ सुरू झाली. घे. काय घेतलं? वॉच. 20 रुपये. एक संधी गेली. अति घाई संकटात नाही. हा डबा घ्या. 10 रुपये. 10 रुपये. 2 वस्तू तुमच्याकडे आहेत. आता 2 संधी शिल्लक आहेत. पॉकेट पण मला 500 रुपये. आता एकच संधी शिल्लक आहे. आतापर्यंत 3 त्यांनी घेतलेत. 2 घेतले. आता एकच संधी आहे तुमच्याकडे. बघ, एकच संधी तुम्ही घेतली. आतापर्यंत 3 संधी त्यांनी घेतल्या. बघूया काय होत आहे. गृहलक्ष्मीच्या हाताने 1 रुपया. आधी तुम्ही म्हणजे पटापटा मिळालं. 531 रुपयाचं बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळालं. अभिनंदन. धन्यवाद. नमस्कार. बरं सगळ्यांनी आरोप करा. भरपूर करा आरोप जे काय आहेत ते. आणि तुम्ही काय कराल? डिफेन्स करायचा. आरोप खोडून काढायचे. बघतो आता कसे खर्च. सासूबाई पहिला आरोप. दुपारी ना जेवण झालेलं तर 2:30 वाजता जे झोपती ते 5 पर्यंत. कुणी खाली बेल वाजली, कोण गॅसवाले आले, काय कुरिअर आलं, बायपास अगदी मस्त झोपतात बायसाब. आरोप मान्य आहेत का? मी अजिबात नाही झोपत की. अजिबात काय हो? मस्त 5 वाजेपर्यंत झोपती. खोट आहे. अजिबात झोपत नाही. कधीच नाही. कधीच नाही. हे काय म्हणतो मुलगा म्हणतो कधीच नाही झोपत. संध्याकाळी काय स्वयंपाक करायचं त्याची तयारी चालली असते डोक्यात. डोळे बंद करून. नाही झोपत नाही. असे डोळे बंद करून ध्यान लावलेलं असतं. संध्याकाळी जेवणात काय 5लाच खाली येणार मस्त पैकी. 5 वाजता मस्त पैकी खाली येणार. खोटं सांगितलं. आरोप मान्य नाही. खोडून काढला. झोप फार आहे झोप. 1 मिनिट तुमचं काय म्हणणं आहे? आता थोडीफार आपली येतेच ना. बघितलं का त्यांनी बाजू घेतली. म्हणजे थोडीची हो. म्हणजे 2.5 ते 5 नाही म्हणजे एवढी नाही. मग आपली थोडीशी आपली दमते ना. सकाळी लवकर उठायला लागतं 6:30 वाजता टिफिन साठी. मग त्यामुळे मग थोडस दुपारी दमल्यासारखं होते म्हणून मग थोडा वेळ झोपते. हो का? हो. पुढचा आरोप सासरी. काय जर स्वयंपाक सांगितलं ना, फुलक्या सांगितली तर रोटीच बनवून ठेवते. म्हणजे आपण फुलक्या करायला सांगितली ती रोटी बनवते. किती छान केली तुम्ही. 4 दिवस खात होते. तुटतच नव्हती. बाकी कोणी खाल्ली नाही. काय प्रेम आहे. आयुष्याचं कणिक झालं.
अजून हा बोला. मी धीर आहे त्यांचा. हा बोला. त्यांना आहे ना पिक्चरची गाणी जास्त पाठ आहेत. पुढच्या महिन्यात परीक्षा आहे, त्यांना मी एक कॉस्टिंगचा एक टॉपिक पाठ करायला सांगितलं, तो नाही जमला त्यांना. पण गाणं कुठलं असेल ना नवीन, लगेच 1 मिनिटात. कला आहे ना ती सुद्धा एक. एवढी बाजू घेत आहे. अजून कोणाला काय बोला. मी त्यांच्या बाजूला राहते. वहिनी मला मंडेला सुट्टी असते ऑफिसला. वहिनी नेहमी खोटं बोलते की मी मंडेला घरी येईल म्हणून. तुमच्या येत नाही वहिनी. नाही येत. नाही ही जाती ती नसती घरात. 2-4 वेळेला जाऊन आली, मी नव्हती मग तिने बंद केला होता. काय करतो पहिले येत होता, आता दादा येत नाही वहिनी आल्यापासून. दोघं येऊ आम्ही आता. बरं आता एक मिनिट. आता यांच्या स्वभावातले चांगले गुण कुठले आहेत ते सांगा सासूबाई. हा स्वभाव छान आहे, मनमिळाव आहे, प्रेमळ आहे आणि काम वगैरे व्यवस्थित करते, स्वयंपाकात हुशार आहे. आमचा पण आदर जास्त करते, आई वडिलांसारखे सांभाळते. फोडणीचं वरण मस्त करते. अगदी हॉटेल सारखं करतात. व्हेरी गुड. अजून आणि स्वच्छतेची खूप आवड तिला. आमच्या गोखलेनगर मध्ये 2-3 नवीन लग्न झाले आमच्या चाळीत. त्यापैकी निलेशचं एक. पण इतरांच्या बायकांपेक्षा भाग्यश्री आमच्याशी जास्त मन मिळावपणाने वागते, याचा आम्हाला अभिमान आहे आणि आनंद आहे. शेवटी ती आमच्या वहिनींची सून आहे. पण हेच एपिसोड त्यांच्याकडे असतात तर हेच बोलला असतात ना. बर, आता या सगळ्या आरोपांवर कौतुकावर तुमचं काय बोलणं आहे? खूप चांगलं घर भेटलंय मला. सासर खूप चांगलं भेटलंय मला. माहेर सोडून आल्यानंतर सुद्धा असं वाटत नाही की मी माहेर सोडून आलेली आहे. खूप समजून घेतात सासरे, सासू, दीर तर खूप चांगले आहेत. सासूच्या पण चांगले आहेत, खूप समजून वगैरे घेतात. सासरे पण खूप चांगले आहेत, हेही खूप छान आहेत. खूप छान घर भेटलंय मला. असं वाटत नाही की मी माहेर सोडून सासरी आली. बरं, उद्यापासून एक बदल करायचा असेल तर कुठला करा? झोप कमी करेल. छोट्या मामी कुठे राहतात? दांडेकर पुलाव. त्यांच्या बोलणं ऐकून घासळेल दोघं तिथे. तुम्ही चिडत असाल ना मामी? भरपूर तापट असणार हो ना. बरोबर स्वभाव पाठवला तुम्ही. आम्ही दोघीच आहे म्हणून आमच्या दोघींचं पटतो नेहमी. हा, चिडचिड आहेत म्हणून. बरं, उद्यापासून झोप कमी होणार आहे. म्हणजे 2:30 ते 5च्या ऐवजी 2:30 ते 4:45 तेव्हा आता हसत राहा असं म्हणत हा तन्मणी वहिनी तुम्हाला अभिनंदन. आपण सगळ्यांना रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आता या आजच्या भागामध्ये कोण जिंकणार पैठणी बघणार आहोत. अनेक चिठ्ठ्यांमधून आधी बघूया कोणाचं नाव जाहीर होत आहे. लपवून ठेवली नाही मग द्या इकडे. हो, तुम्ही कशाला ओरडता? नाव आहे मनीषा देसाई. नाव सांगा. मनीषा मिलिंद देसाई. कुठे राहता? मी इथं ओकवूड काउंटीलाच राहते, शेजारी राहता. कुठलं माहेर? सोलापूर. सासर इथेच का? हा. कोण कोण असतं घरी? इथं मिस्टर, मुलगी आणि मी. मग तुमच्याबरोबर कोण आहे घरातलं? मुलगी आली माझी. बोलवा मुली. ये पण. या. कसं वाटतंय आता आईचं नाव जाहीर झालं? खूप भारी वाटतंय. मी देवाकडे प्रार्थनाच करत होते की माझ्याच आईचं नाव आलं पाहिजे. माझ्याच आईचं नाव येऊ दे म्हणून प्रार्थना करत होत्या. चला, आणि आता शुभेच्छा देऊया. बघूया आजच्या भागात कोण जिंकणार पैठणी. दोघींनाही आम्ही टाळ्या वाजवून शुभेच्छा देतो. पैठणीचा खेळ आजचा हा रंगपंचमी दिनविशेष भाग. आणि त्यामुळे आपण बघितलं तर समोर वेगवेगळे रंग ठेवलेले आहेत. जसे रंग ठेवलेले आहेत तसेच काही रंगांच्या त्या ग्लासमध्ये 1-1 रुपयाचं नाणं सुद्धा ठेवलेलं आहे. लक्षात ठेवा, आज पिचकारीच्या सहाय्याने तो जो ग्लासमध्ये ठेवलेला रंग आहे तो त्या हवेने बाहेर उडला पाहिजे आणि मग ते 1 रुपयाचं नाणं मिळालं पाहिजे. ते नाणं मिळालं की धावत यायचं आणि आपल्याकडे गोळा करायचं. 5 नाणी या दोघींपैकी पिचकारीच्या सहाय्याने ग्लासातले रंग उडवून ती 5 नाणी गोळा करून सगळ्यात आधी या दोघींपैकी ज्या कोणी ती नाणी इथे आणून जमा करणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. चला, टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊ. 1, 2, 3. चला, वेळ सुरू झाली.
झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि या खेळामध्ये ग्लास कोणाची पडली असा जेव्हा विचार केला त्या दोघींची पडली होती आणि त्यामुळे उपविजेत्या ठरल्या चव्हाण वहिनी. त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या देसाई वहिनी. त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. जय गणेश विला सोसायटी धायरी या ठिकाणी रंगलेला होम मिनिस्टरचा हा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.